नमस्कार. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा 17 मे पासून चालू होत आहे. अधिक मास हा भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय मानला जाणारा पवित्र असा महिना आहे. या महिन्यात जप, दान, दीपदान आणि विशेष पूजा केल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते, असे सर्व धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले आहे. या दिवशी या महिन्यामध्ये मंजुळवात ही भगवान विष्णूंची अतिप्रिय अशी वात आहे, ती लावायची असते. आता ती वात कशी बनवायची हे आपण पुढे बघणार आहोत. त्यासाठी अधिक मासामध्ये लावली जाणारी ही विशेष अशी वात आहे. याऐवजी आपण कमल वातसुद्धा लावू शकतो. कमल वातीचा व्हिडिओ मी पुढे अपलोड करणारच आहे. त्याआधी आपण बघूयात मंजुळ वात कशी बनवायची. ही मंजुळ वात साधारण 11 छोट्या फुलवातींपासून तयार केली जाते. त्यांना एकत्र गुंफून एक लांब वात बनवली जाते. या वातीला तुळशीचे प्रतीक मानले जाते, कारण तुळशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. ज्या प्रकारे तुळशीला मंजुळा येतात त्याच प्रकारे ही दिसते आणि म्हणून हिला मंजुळ वात असे म्हटले गेले. तुळशीप्रमाणेच ही वातही पवित्रता, श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. अधिक मासात ही वात तुपात किंवा तेलात लावली जाऊ शकते. तुपाचा दिवा सात्विकता आणि शांती देतो, तर तेलाचा दिवा नकारात्मकता दूर करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. ही मंजुळ वात तुम्ही अनेक ठिकाणी लावू शकता, जसे घरातील देवघरात, भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर, भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये, पिंपळाच्या झाडाखाली आणि जेथे जेथे भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा असेल अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. अधिक मासामध्ये दीपदान आणि दानधर्माला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की श्रद्धेने लावलेली ही मंजुळ वात जीवनात अनेक अडथळे दूर करते, घरात सुख समृद्धी आणते आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करून देते. आता पाहूया ही वात कशी बनवायची. सर्वप्रथम 11 फुलवाती घ्यायच्या. त्यांना एकसारखे एका सरळ हलक्या हाताने एकमेकात गुंफत लांब आकार द्यायचा. तुम्हाला एक अखंड लांब वात घ्यायची, त्यामध्ये ह्या गुंफत जायच्या. हाताला दुधाचा हलकासा बोट लावायचा, ज्याने या वात वळल्या जातील. नाहीतर एक्स्ट्राचा कापूस घ्यायचा. वाट घट्ट पण नाजूक राहिली याची काळजी घ्यायची. तयार झालेली ही मंजुळ वात दीपात ठेवा आणि श्रद्धेने प्रज्वलित करा. या अधिक मासात तुम्हीही तुमच्या घरी ही पवित्र मंजुळ वात नक्की लावा आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळा. जय श्री हरी, जय श्री विठ्ठल, जय श्री कृष्ण.